जे आपले रेव्हेन्यू मिनिस्टर आहेत त्यांचे आभार मानायसाठी म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स केली आहे. शासनाने चांगलं काम केलं तो विरोधक म्हणून त्याच्यात उगीच विरोध करायचा ही भावना आमची नाही. चांगलं काम केलेलं आहे. काल 1053 एकर जी MRT कोर्टाने जी प्रायव्हेट फॉरेस्ट जागा होती ती एका डेव्हलपरला दिली होती. ह्या डिसिजनला रेव्हेन्यू मिनिस्टरनी बावनकुळे साहेबांनी मागच्या ऑक्टोबरमध्ये अपहेड केलेली आणि डिफॉरेस्टेशन करून ती जागा एका मूळ मालकाला दिली होती. आता सांगायचं असं की गेले 50 वर्ष ही केस चालू होती. त्याच पद्धतीने 193 एकर्स पण 50 एकर चालू होती. मी मुद्दामून आपल्याला आज या ठिकाणी बोलवलेलं आहे की दोन्ही केसमध्ये साम्य आहे. एक 193 एकर्स आणि एक 1053 एकर. साम्य काय तर गेले 50 वर्ष दोन्ही लोक केस लढत होते. दोन्हीकडे प्रायव्हेट फॉरेस्ट लागलेलं. 193 एकर्सला MRT कोर्टाने मालकाच्या बाजूने निर्णय दिला आणि 1053 एकरमध्ये पण MRT कोर्टाने मालकाच्या बाजूला निर्णय दिला. आता फरक असा आहे की 193 एकर्स जेव्हा TDR घोटाळा सिटीजन्स फोरम रस्त्यावर उतरले, आमच्यासारखे राजकीय पक्ष, तेव्हा त्यांना एक कळून चुकलं रेव्हेन्यू मिनिस्टरांना की जर 193 एकरमध्ये एवढा तमाशा होऊ शकतो तर 1053 एकर जर खरंच डिफॉरेस्ट केलं तर काय होईल. पण एक चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आम्ही समाधानकारी आहोत आणि त्यांनी ही जागा परत फॉरेस्टला दिली. पण मला एक प्रश्न मनात आहे की ज्या पद्धतीने रेव्हेन्यू मिनिस्टरने 1053 एकर जमिनीचं अशा पद्धतीने केलं त्याच पद्धतीने 193 एकरचं का नाही, हा प्रश्न आमच्यासमोर आहे. आता हा जो मालक आहे 1053 एकरचा तोही हायकोर्टामध्ये गेलेला आहे आणि म्हणून मुद्दामून मी आपल्या सगळ्यांना बोलवलेलं आहे. जो निष्काळजीपणा फॉरेस्टनी हायकोर्टात दाखवला तो आता दाखवता कामा नाही. नाहीतर 6 महिन्यानंतर ये रे माझ्या मागल्या असं होईल. ज्या पद्धतीने आपण आपली भूमिका मांडली पाहिजे हायकोर्टात जर फॉरेस्टनी मांडली नाही तर आत्ता जे 193 एकरमध्ये जे शासन सांगतं की हायकोर्टाचा निर्णय आम्ही काय करू, तशी वेळ येऊ नये. आमचं लक्ष ह्या केसवर असणार आहे. मोडस ऑपरेंडी दोघांची सेम आहे. MRT कोर्टमध्ये जिंकायचं 50-50 वर्ष जुन्या केसात, अपील करायचं हायकोर्ट. शासनाने आपली बाजू भक्कमपणे मांडायची नाही आणि हायकोर्टाचा निकाल आला की ठाणेकरांच्या डोक्यावर तो निकाल बंधनकारक असतो. म्हणून आमचं लक्ष आहे. चांगला निकाल रेव्हेन्यू मिनिस्टरने दिला आहे, त्याचं आभार, अभिनंदन. पण हायकोर्टमध्ये मालक गेलेला आहे आणि तिकडे भक्कमपणे त्यांनी त्यांची बाजू मांडली. त्याच्यासाठी